नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ऍग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयामधील पहिला टॉपिक ट्रॅडिशनल क्रॉप आतापर्यंत आपण कंप्लीट केलेला आहे. आता दुसरा टॉपिक कमर्शियल क्रॉप, नगदी पिकांचा. त्यामध्ये आपण शुगर केन पाठीमागच्या लेक्चरला डिटेल कल्टिव्हेशन 3 भागामध्ये बघितलेलं आहे. आज आपण मँगो या पिकाचं डिटेल कल्टिव्हेशन बघणार आहे. मँगो पीक हे मुख्यपणे फ्रूट क्रॉप मध्ये येतं. त्याचं डिटेल कल्टिव्हेशन पहिल्या प्रॅक्टिसेस पेक्षा थोडीशी वेगळी आहे. तर चला तर मग बघूया आज आपण मँगो पिकाचं डिटेल विद्यार्थी मित्रांनो, चॅप्टर नंबर 2 कमर्शियल क्रॉप, त्यामधलं पहिलं क्रॉप मँगो या पिकाचं आपण डिटेल कल्टिवेशन आज बघणार आहे. मँगो म्हणजे आंबा, ज्याला फळ पिकांचा राजा असं म्हटलं जातं, त्या आंबा पिकाचं आपण डिटेल कल्टिवेशन बघणार आहे. बोटॅनिकल नेम म्हणजे शास्त्रीय नाव मँगीफेरा इंडिका. मँगीफेरा जीनस, इंडिका स्पेसिस. आपण पाठीमागच्या लेक्चरला सांगितले बोटॅनिकल नेम कशा पद्धतीनं लिहायचं आहे ते. बोटॅनिकल नेम मँगीफेरा इंडिका. फॅमिली आहे अनाकार्डियासी. त्याची फॅमिली कोणती आहे? अनाकार्डियासी. पाठीमागच्या फॅमिलीपेक्षा ही फॅमिली वेगळी आहे, अनाकार्डियासी. ओरिजिन आहे इंडो बर्मा रिजन. त्यालाच आपण साऊथ ईस्ट आशिया आपण म्हणतो. इंडो बर्मा रिजनला ओरिजिन आहे. मूळस्थान, फॅमिली म्हणजे त्या कोणत्या कुळातील आहे ही माहिती आत्ता आपण बघितली. त्यानंतर युजेस. आता मुख्य उपयोग आंब्याचे काय आहेत बघा. इट इज अ गुड सोर्स ऑफ व्हिटॅमिन ए, बी अँड सी. याच्यात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ए मिळतं आपल्याला, बी मिळतं आणि सी मिळतं. इट इज अ गुड सोर्स ऑफ व्हिटॅमिन ए, बी अँड सी. मँगो फ्रूट हॅव व्हेरी हाय न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू. याच्यामध्ये पोषणद्रव्य चांगल्या प्रकारे मिळतात. मँगो फ्रूटमध्ये न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू कशी आहे? हाय आहे. It is consumed as a fresh table purpose fruit. It is consumed as a fresh table purpose fruit. Table purpose means it is eating before processed. याच्यावरती कोणत्याही प्रकारची प्रक्रिया करण्यापूर्वी जे फळ खाल्लं जातं त्याला काय म्हटलं जातं? टेबल पर्पज फ्रूट. मेनी प्रिझर्व प्रोडक्ट्स लाईक जाम तयार केलं जातं याच्यापासून. स्क्वॅश तयार केलं जातं, सरबत तयार केलं जातं, कॅनड पल्प तयार केले जातात, बाटलीबंद पल्प तयार केला जातो, स्लाइस बनवली जाते, पिकल्स बनवले जातात, आमचूर बनवलं जातं, आर ऑल्सो प्रिपेअर्ड. मेनी प्रिझर्व प्रोडक्ट्स लाईक जॅम, स्क्वॅश, कॅनड पल्प, स्लाइस, पिकल्स अँड आमचूर आर ऑल्सो प्रिपेअर्ड. फ्रेश फ्रूट्स ॲज वेल ॲज प्रिझर्व प्रोडक्ट्स आर एक्सपोर्टेड टू अर्न फॉरेन एक्सचेंज. फ्रेश फ्रूट्स आहेत मोठ्या प्रमाणात. आपण अल्फान्सो आंबा मोठ्या प्रमाणात आपण फॉरेनला एक्सपोर्ट करतो आणि त्यामुळे परकीय चलन फॉरेन एक्सचेंज आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळतं आंब्यापासून. जसं द्राक्षापासून फॉरेन एक्सचेंज आपल्याला मिळतं, तसं आंब्यापासून सुद्धा फॉरेन एक्सचेंज परकीय चलन मोठ्या प्रमाणात आपल्या देशाला मिळतं. मँगो लीव्ज अँड फ्रूट्स आर यूज इन रिलिजियस फंक्शन. मँगो लीव्ज अँड फ्रूट्स, मँगोची पानं किंवा फ्रूट्स आपण वेगवेगळ्या रिलिजियस फंक्शन म्हणजे धार्मिक कार्यामध्ये मोठ्या प्रमाणात वापरतो. बघा, मंगल तोरण करायचं असेल तर तोरण बनवण्यासाठी आंब्याची पानं वापरतात. एखादं शुभ काम असेल तर त्या ठिकाणी डाळे वापरतात. त्याचे फ्रूटसुद्धा बऱ्याच ठिकाणी रिलिजियस पर्पजसाठी वापरतात. टॅनिन इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम बार्क. त्याच्या सालीमधून काय मिळतं? टॅनिन केमिकल प्रोडक्ट मिळतं. टॅनिन इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम बार्क. हे युजेस आपण बघितले. ह्याच्यामधले महत्त्वाचे युजेस आपल्याला 2 मार्काला शॉर्ट नोटसाठी विचारलं जाऊ शकतं. व्यवस्थित ते करायचे आहेत. त्यानंतर सॉईल. या पिकासाठी कोणत्या प्रकारची सॉईल आवश्यक आहे बघा. मँगो कॅन ग्रो ऑन व्हेरियस टाईप ऑफ सॉईल फ्रॉम ॲलिवेल टू लॅट्रेटिक सॉईल. मँगो सगळ्या प्रकारच्या सॉईलमध्ये ग्रो होऊ शकतं. प्रामुख्याने ॲलिवेल जी गाळाची मृदा आहे त्यापासून लॅट्रेटिक सॉईल, कोकणातली लालसर तांबसर माती आहे त्यामध्ये ते चांगल्या प्रकारे ग्रो होतं. इट प्रिपेअर स्लाइटली ॲसिटिक वेल ड्रेन्ड. स्लाइटली ॲसिटिक चालू शकते. वेल ड्रेन्ड डीप लोमी सॉईल विच इज रिच इन ऑर्गॅनिक मॅटर. डीप लोमी सॉईल आणि जी रिच इन ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे सेंद्रिय कर्बोदकानं युक्त असणारी चांगली जमीन या पिकासाठी पोषक आहे. वेल ड्रेन म्हणजे चांगली निचरा होणारी. द रेंज ऑफ pH शुड बी बिटवीन 5.5 टू 7.5. pHची रेंज किती पाहिजे? 5.5 टू 7.5. हे बाकीचे पॉईंट्स आपण अगोदरच्या मुद्द्यामध्ये पिकामध्ये बघितले. तीच माहिती परत सॉईलमध्ये आहे. क्लायमेट. इट इज अ ट्रॉपिकल क्रॉप. हे कुठल्या कटिबंधात येणारे पीक आहे? उष्ण कटिबंधामध्ये येणार. इट रिक्वायर्स वॉर्म अँड ड्राय क्लायमेट. याला क्लायमेट कसं लागतं? वॉर्म अँड ड्राय क्लायमेट.
ऑप्टिमम टेम्परेचर रेंज, तापमान किती लागतं या पिकाला? 24 ते 27 डिग्री सेल्सिअस ऑप्टिमम टेम्परेचर रेंज. इट कॅन डू वेल इन एरिया ऑफ ॲव्हरेज रेनफॉल ऑफ 250 सेंटीमीटर. 250 सेंटीमीटर जिथं पाऊस पडतो त्या भागामध्ये हे पीक चांगल्या प्रकारे ग्रो होतं. मुलांना आपण पाठीमागच्या भागामध्ये रेनफॉल लिहिताना रेनफॉल मिलीमीटरमध्ये आहे, इथं कशामध्ये दिलेलं आहे? सेंटीमीटरमध्ये दिलेलं आहे. लक्षात आलं? ते व्यवस्थित लक्षात ठेवायचं. सेंटीमीटरमध्ये 250 सेंटीमीटर. ब्राईट सनी अँड लो ह्युमिडिटी आर आयडियल फॉर मँगो कल्टिवेशन. प्रखर सूर्यप्रकाश या पिकाला पोषक आहे. प्रखर सूर्यप्रकाश या पिकाला पोषक, आणि ह्युमिडिटी जर कमी असेल तर रोग आणि किडीचा अटॅक काय होतो? कमी होतो. अशा पद्धतीने आपण सॉईल अँड क्लायमेट या मुद्द्यांचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. हे पॉईंट्स वारंवार रिपीट झालेले आहेत पाठीमागच्या भागामध्ये, ते पॉईंट्स व्यवस्थित तयार करायचे. त्यानंतर प्रोपोगेशन किंवा प्रपागेशन आपण म्हटलं जातं. मँगो प्रपागेशन याचा अर्थ काय? अभिवृद्धी. मँगो कॅन बी प्रॉपगेटेड बाय 2 मेथड, दॅट इज सेक्शुअल मेथड and second one is asexual method. Sexual method that is by using seed पासून याची अभिवृद्धी होती. सीड म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो? कोय म्हणतो, आंब्याची कोय. स्टोन म्हणजे इथं मुलांना दगड अर्थ घ्यायचा नाही. स्टोन म्हणजे काय? कोय, आंब्याची कोय, त्याच्यापासून त्याचं अभिवृद्धी होती. मँगो वेन प्रॉपगेटेड बाय सीड डज नॉट कम ट्रू टाईप. म्हणजे मँगोची आपण कुई लावली तर तसाच आंबा, त्याच्यासारखाच आंबा दुसरा तयार होत नाही. इथं एक स्पेलिंग मिस्टेक झाली आहे. प्रॉपगेटेड बाय सीड डज नॉट कम ट्रू टू टाईप असं पाहिजे होतं. डज नॉट कम म्हणजे एखादं पीक असेल, आंबा लावला आपण, तर आंबा हा आंब्यासारखंच, आंबा जर दुसरं एखाद्या आंब्याची कुई लावली तर त्याच्यासारखं ते पीक तयार होत नाही. लक्षात आलं का? म्हणजे त्याच्यामध्ये बदल घडून येतो, म्हणजे त्यासारखंच ते पीक 100% आपल्याला दिसणार नाही. बिईंग हायली क्रॉस पॉलिनेटेड अँड हेट्रोझायगस इन नेचर. म्हणून याच्यामध्ये सेक्शुअल मेथडनं बाय युझिंग सीड, एवढं लक्षात तुम्ही ठेवायचं. हे कशापासून? प्रॉपगेटेड बाय युझिंग सीड, आंब्याची कुई लावून आपण आंबा तयार करू शकतो. दुसरी असेक्शुअल मेथड बाय मीन्स ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन. व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन, अशाकीय वाढीनं सुद्धा ह्याचं प्रॉपगेशन आपण करू शकतो. Commercially, mango is propagated by asexual method to get true to type and early yielding plants, high yielding plants. जर आपण शाकीय पद्धतीनं अभिवृद्धी केलं म्हणजे ग्राफ्टिंग आहे, स्टोन ग्राफ्टिंग पद्धतीनं आपण जर केलं किंवा अप्रोच ग्राफ्टिंग केलं तर त्यापासून जे झाड तयार होतं, समजा केशर पाहिजे, केशरची काडी तुम्ही आणली आणि भरली आपल्या आंब्यावरती, तर जसं त्याचे आईवडील आहेत तशा पद्धतीनंच त्याचं जे प्लांट तयार होणार आहे त्याचे गुणधर्म सेम, जी काडी वापरल्या त्याच्यातले सेम गुणधर्म आपल्याला बघायला मिळतात असेक्शुअल मेथडमध्ये. हे महत्त्वाचा ॲडव्हान्टेजेस आहे असेक्शुअल मेथडचा. याच्यामध्ये दोन, इट इज प्रॉपगेटेड बाय ग्राफ्टिंगच्या दोन पद्धती वापरल्या जातात, स्टोन ग्राफ्टिंग अँड अप्रोच ग्राफ्टिंग. हे झालं प्रॉपगेशन. त्यानंतर प्लांटेशन डिस्टन्स किंवा स्पेसिंग आपण म्हणतो, ते किती अंतरावर लावलं पाहिजे ते पीक. डॉर्फ व्हरायटी असेल, जर खुजी व्हरायटी असेल तर 7x7 मीटर. टॉल व्हरायटीज, जे उंच जाणारे आंबे असतील, टॉल व्हरायटीज असेल तर 10x10 मीटर डिस्टन्स. हे प्लांटिंग डिस्टन्स महत्त्वाचं आहे, आपल्याला परीक्षेला विचारलं जातं. त्यानंतर प्लांटिंग मेथड, ओपन द पिट्स ऑफ द साईज 90x90x90 सेंटीमीटर ड्युरिंग समर मंथ्स. ओपन द पिट्स ऑफ द साईज 90x90x90 सेंटीमीटर ड्युरिंग द समर मंथ्स. आपण हे आंबा लावायचा असेल तर आंब्याच्या महत्त्वाचा खड्डा खणला जातो, आंब्याचा खड्डा खणला जातो, आणि या खड्ड्याची साईज बघा, 90x90x90 सेंटीमीटर पाहिजे. या साईजचा खड्डा करून त्या खड्ड्यामध्ये आपल्याला आंबा लावायचा आहे. मुलांनो, डिस्टन्स महत्त्वाचा आहे. 90x90x90 सेंटीमीटर आहे मुलांनो, मीटर लिहायचं नाही. मीटर लिहिलं तर वेर खांडल्यागत होईल. लक्षात आलं? ड्युरिंग समर मंथ्स. ओपन द पिट्स ऑफ द साईज, हा पॉईंट्स महत्त्वाचा आहे. द पिट्स आर फिल्ड, तो खड्डा कशानं भरून घ्यायचा आहे? 20 ते 25 kg FYM. 20 ते 25 kg त्यामध्ये काय टाकायचं? शेणखत भरायचं आहे. आणि टॉप सॉईल, त्यामध्ये
माती टाकायची आहे. त्यानंतर काय 10 ग्रॅम फॉरेट शुड बी मिक्स्ड पीट टू कंट्रोल टर्माइट्स. 10 ग्रॅम प्रत्येक खड्ड्यामध्ये आपण काय टाकायचं, फोरेट टाकायचं. फोरेट टाकलं की त्याला मुंग्या लागणार नाहीत किंवा वाळवी लागणार नाही. लक्षात, प्लॅन्टिंग मेथड लक्षात आली का? त्यानंतर प्लॅन्टिंग सीझन, हे कोणत्या सीझनमध्ये लावायचं आहे? रेनी सीझन. हे पीक कधी लावायचं, आंबा कधी लावायचा आहे? रेनी सीझन, म्हणजे पावसाळ्यामध्ये आपण आंब्याची लागण करायची आहे. प्लॅन्टिंग डिस्टन्स, प्लॅन्टिंग मेथड आणि प्लॅन्टिंग सीझन लक्षात आलं मुलांनो? त्यानंतर आफ्टर केअर्स, लावल्यानंतर आपण आफ्टर केअर्स म्हणजे काळजी काय घेतली पाहिजे? आफ्टर प्लॅन्टिंग युनिफॉर्म मॉइश्चर लेवल शुड बी मेंटेन्ड. लावल्यानंतर आपली पुरेशी ऊल आपल्याला मेंटेन ठेवायची आहे. वॉटर स्टॅग्नेशन शुड बी अवॉइडेड. वॉटर स्टॅग्नेशन म्हणजे पाणी साठून राहिलं नाही पाहिजे. जर राहिलं तर ते कुजून जाणार, म्हणून वॉटर स्टॅग्नेशन शुड बी अवॉइडेड. यूज लोकली अवेलेबल मटेरियल टू प्रोटेक्ट द सीडलिंग फ्रॉम हॉट अँड ड्राय सन. एकदम प्रखर सूर्यप्रकाश किंवा कोरडी वारा असेल तर त्यापासून प्रोटेक्शनसाठी त्याचं काळजी घ्यायची, म्हणजे त्या आंब्याला प्रोटेक्शन आपण करायचं. हे झालं आफ्टर केअर्स, म्हणजे लहान रोप तयार होत असताना हे सगळे आफ्टर केअर्स आपल्याला घ्यायचे आहेत. त्यानंतर मॅन्युअर्स आणि फर्टिलायझर्स हे दोन्ही एकत्रित आपल्याला बघायचं आहे. आता मॅन्युअर्समध्ये आत्तापर्यंत मुलांना आपण अगोदरच्या पिकामध्ये NPK kg पर हेक्टर डोस होता. आता NPK ग्राम पर प्लांट पर इयर डोस आपल्याला बघायचा आहे. फर्स्ट इयरसाठी बघा, फर्स्ट इयर 1 वर्षाचं झाड झालं तर 10 kg FYM, 10 किलो FYM पर प्लांट द्यायचा आहे, पर इयर द्यायचा आहे. लक्षात आलं? आणि नायट्रोजन किती द्यायचं काय बघा, 20 ग्रॅम नायट्रोजन, फॉस्फरस 18 ग्रॅम आणि पोटॅश किती द्यायचं आहे, 50 ग्रॅम पर प्लांट पर इयर. हे वर्षाला द्यायचं आहे. परत दुसऱ्या वर्षी झालं तर शेणखत किती द्यायचं, 15 kg. तर तिसऱ्या ते 5व्या वर्षी 25 kg, 8व्या ते 10व्या वर्षी 50 kg FYM द्यायचं. आणि अबाउट 10 इयर्स किती द्यायचं आहे, 75 kg. लक्षात आलं? आणि त्याच पद्धतीनं हा डोस नायट्रोजनचा दुसऱ्या वर्षी 50 ग्राम, फॉस्फरस 27 ग्रॅम, पोटॅश किती 75 ग्रॅम. अशा पद्धतीने तिसऱ्या आणि 5व्या वर्षाचा नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशचा डोस आहे. 8व्या आणि 10व्या वर्षीचा डोस दिलेला आहे. तुम्ही 2 डोस फक्त लक्षात ठेवू शकता, फर्स्ट इयरचा डोस आणि अबाउट 10 इयरचा डोस लक्षात ठेवला तरी पुष्कळ आहे. एवढंच 2 डोस तुम्ही लक्षात ठेवा, फर्स्ट इयर आणि अबाउट 10 इयर्स. म्हणजे 10 इयरचा डोस काय आहे, 75 kg FYM पर प्लांट आफ्टर 10 इयर्स. 10 वर्षानंतर 75 kg आपल्याला काय द्यावं लागणार आहे, शेणखत द्यावं लागणार आहे. नायट्रोजन किती द्यायचं आहे, 10 वर्षानंतर 500 ग्रॅम नायट्रोजन द्यायचा आहे पर प्लांट पर इयर. आणि फॉस्फरस किती द्यायचा आहे, 360 ग्राम पर प्लांट पर इयर. 360 ग्राम फॉस्फरस आपल्याला द्यायचा आहे. आणि पोटॅश किती द्यायचा आहे, 750 ग्राम पोटॅश पर प्लांट पर इयर. हे झालं मॅन्युअरचा डोस लक्षात ठेवताना मुलांना फर्स्ट इयर आणि 10 इयरचा डोस व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर इरिगेशन. आता पाणी कधी द्यायचं, फर्स्ट इरिगेशन इज गिवन जस्ट आफ्टर द प्लांटिंग केल्यानंतर पहिले इरिगेशन द्या. इरिगेशन इंटरवल्स डिपेंड्स अपॉन टाईप ऑफ सॉईल अँड सीझन. पाणी देणं ही सर्वस्वी जमीन कशी आहे आणि सीझन कोणता आहे त्यावरती अवलंबून आहे. इरिगेशन शुड बी गिवन ॲट अन इंटरवल ऑफ 2 to 3 days. 2 to 3 days ड्युरिंग समर इन फर्स्ट इयर. उन्हाळ्यामध्ये पहिल्या वर्षी आपण पाणी देणार असेल लागण केल्यानंतर आंब्याची, तर 2 ते 3 दिवसात उन्हाळ्यात पाणी द्या. नेक्स्ट 2 to 5 years इरिगेशन शुड बी गिवन ॲट अन इंटरवल ऑफ 4 to 5 days इन समर. आणि दुसऱ्या ते 5व्या वर्षापासून 4 ते 5 दिवसानंतर उन्हाळ्यात पाणी दिलं तरी चालेल. इरिगेशन शुड बी गिवन ॲट अ फ्लॉवरिंग अँड फ्रूट डेव्हलपमेंट स्टेज. फ्लॉवरिंग स्टेज आहे महत्त्वाची, आणि फ्रूट डेव्हलपमेंट स्टेज या काळात पाणी व्यवस्थित देणं गरजेचं आहे. पाणी कमी पडलं नाही पाहिजे, त्यावरती फ्रूट डेव्हलपमेंट अवलंबून असते. आता आपल्याला बघायचं इंटरक्रॉपिंग. याच्यामध्ये आंतरपिकं कोणकोणती घेतली जातात, फ्रूट क्रॉप लाईक पपया, पायनॅपल और व्हेजिटेबल क्रॉप्स कॅन बी ग्रोन ॲज इंटरक्रॉप. लक्षात आलं? आपण याच्यामध्ये पपया घेऊ शकतोय, पायनॅपल घेऊ शकतो किंवा व्हेजिटेबल क्रॉप इंटरक्रॉप म्हणून घेऊ शकतोय. 8 to 10 इयर्सपर्यंत आपण इंटरक्रॉपिंग करू शकतोय. हे झालं इरिगेशन, इंटरक्रॉपिंग हे 2 मुद्दे. त्यानंतर हार्वेस्टिंग. आंबा पीक काढणीला आले कशाने ओळखलं जातं बघा, मँगो प्रोड्युसेस फ्लॉवरिंग
in the month of November and fruits become ready for harvest in the month of March. याचं फ्लॉवरिंग कधी होतं? नोव्हेंबरमध्ये. थंडी पडायला सुरुवात झाली की फ्लॉवरिंगला सुरुवात होते बघा, आंब्याला तुरे यायला सुरुवात होते इन द मंथ. आणि हे कधी काढण्याला येतं बघा? मार्चमध्ये येतं. मार्चमध्ये आपल्याकडे आंबा काढण्याला येतो. मार्च, एप्रिल, मे आणि जूनपर्यंत आपल्याला आंबा खायला मिळतात. त्याचा फ्लॉवरिंग पिरियड व्हॅरिएशन होईल तसं आपल्याला त्याचं हार्वेस्टिंग पिरियड पण व्हॅरिएशन येऊ शकतं. म्हणजे बघा, दॅट इज 4 to 5 months आर रिक्वायर्ड फॉर फ्लॉवरिंग टू हार्वेस्टिंग. म्हणजे जवळजवळ फ्लॉवरिंग ते काढणी जवळजवळ किती महिने लागतात आपल्याला? 4 ते 5 महिने लागतात पीक काढणीला. म्हणजे फ्लॉवरिंग आल्यापासून ते किती दिवसात काढण्याला येतं? 4 ते 5 महिने डिपेंडिंग अपॉन व्हरायटी. सायन्स ऑफ मॅच्युरिटी, फिजिकल डेव्हलपमेंट ऑफ फ्रूटची व्यवस्थित वाढ झाल्यानंतर ते काढण्याला येतं. सेकंड, कलर चेंजेस फ्रॉम डार्क ग्रीन टू लाईट ग्रीन. एकदम गडद हिरवा कलर चेंज होऊन लाईट ग्रीन झाला असेल तर ते काढणीला आले आपण असं ओळखू शकतो. वेन 1 or 2 राईप फ्रूट्स फॉल फ्रॉम द ट्री. 1 ते 2 फळं वरनं खाली पडले की आपण ओळखतो बघा, पाड आलाय म्हणतो. म्हणजे मग त्यावरून आपण आंबा काढणीला आला असं ओळखू शकतो. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ फ्रूट, गुरुत्वीय घनता, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ फ्रूट ॲट मॅच्युरिटी रेंजेस बिटवीन 1.01 to 1.02. एवढी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असेल तर ते काढणीला आले असं आपण ओळखतो. ब्रिस्क सॅकॅरोमीटर रिडिंग ॲट मॅच्युरिटी रेंजेस फ्रॉम 12 to 15. ब्रिस्क सॅकॅरोमीटर रिडिंग 12 ते 15 ब्रिस्क असेल म्हणजे साखर त्यामध्ये असेल. आणि ते कशाने साखर बघितले, चेक केली जाते? सॅकॅरोमीटर रिडिंगवरून आपण बघू शकतो की किती ब्रिस्क आहे. साखर 12 ते 15पर्यंत असेल तर ते पीक काढणीला आले असं आपण ओळखू शकतो. ॲक्च्युअल हार्वेस्टिंग, आता ह्याची काढणी कशी केली पाहिजे? ते आंब्याचं फळ पक्व झालं कसं काढलं जातं बघा. व्हेन फ्रूट्स आर रेडी फॉर हार्वेस्टिंग, फ्रूट्स पिकर क्लाइम्स ऑन द ट्री अँड कलेक्ट फ्रूट्स इन द बॅग्स. फ्रूट्स पिकर, तर झाडावरती चढून आपण आंबे पिकलेले आंबे वेचतो आणि बॅगमध्ये घेतो. किंवा रिसेंटली कोकण कृषी विद्यापीठ हॅज डेव्हलप अ मँगो पिकर कॉल्ड ॲज नूतन झोला. आता आपल्याकडे बघा, कोकण कृषी विद्यापीठानं डेव्हलप केलेला हा आपण त्याला झेलणं म्हणतो बघा. मराठीमध्ये काय म्हणतो? झेलणं. नूतन झेला आहे तो कोकण कृषी विद्यापीठानं डेव्हलप केलं आहे आणि ते झेलाच्या सहाय्यानं आंबा आपण काढू शकतो. हार्वेस्ट द फ्रूट्स केअरफुली, डू नॉट डॅमेज द फ्रूट्स ड्युरिंग हार्वेस्टिंग. काढणी करताना फ्रूट व्यवस्थित काढले पाहिजेत बघा. वरून पडला आंबा तर तो नासतो, खराब होतो. व्यवस्थित आंबा काढला पाहिजे. रिसेंटली नूतन झोला इज यूज्ड फॉर मँगो हार्वेस्टिंग. हा आता मोठ्या प्रमाणात आपल्याकडं वापरत आहेत. हे झालं आपण हार्वेस्टिंगचे सर्व पॉईंट्स यामध्ये बघितले. त्यानंतर यील्ड बघायचं आपल्याला. बघा, 10व्या वर्षी उत्पादन आपल्याला किती मिळतं? 500 ते 800 फ्रूट्स मिळतात. 500 ते 800 फ्रूट्स 10व्या वर्षापर्यंत मिळतात. म्हणजे अप टू 10 years एजला 10व्या वर्षी. आणि जर टनमध्ये पाहिजे असेल तर तेच उत्पादन 8 to 10 tons पर हेक्टर, 8 ते 10 टन फळं आपल्याला मिळतात. आफ्टर 15 years 1000 to 3000 फ्रूट्स पर ट्री मिळतात. आणि टन्समध्ये पाहिजे असेल तर 12 to 20 tons पर हेक्टर, 12 to 20 tons पर हेक्टर, 12 ते 20 टन फळं आपल्याला मिळतात. 12 ते 20 टन फळं मिळतात. लक्षात आलं? आणि याच्या व्हरायटीज बघा, महत्त्वाचे इम्पॉर्टंट व्हरायटीज पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा आहे. टेबल पर्पज व्हरायटी कोणत्या आहेत? टेबल पर्पज व्हरायटी बघा, अल्फान्सो, केशर, नीलम, तोतापुरी, दशरी, लंगडा, रत्ना, गोवामानकूर, आम्रपाली, मल्लिका ह्या टेबल पर्पजसाठी मोठ्या प्रमाणात यूज केलेल्या व्हरायटी आहेत. ज्युसी व्हरायटीज बघा, ज्यूससाठी मोठ्या प्रमाणात आपण आमरस तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरले जातात पायरी आणि दूध पेढा. पिकल्स अँड प्रिझर्व व्हरायटीज, करेल फॉर पिकल्स, पटेल अँड अमीन फॉर pickle preparation. Irregular bearing varieties, that is Alfonso, पायरी, दशरी, लंगडा अँड सिंधू. इरेग्युलर बेअरिंग म्हणजे काय? काम चुकार थोडक्यात आपण म्हणतो बघा. 1 वर्षी उत्पादन देते, दुसऱ्या वर्षी येत नाही माल, परत तिसऱ्या वर्षी उत्पादन यायचं, परत चौथ्या वर्षी माल येत नाही. अशा व्हरायटी असतील तर त्याला काय म्हटलं जातं? इरेग्युलर बेअरिंग व्हरायटीज. आणि सिंधू व्हरायटी बघा, स्टोनलेस व्हरायटी म्हटलं जातात. म्हणजे आंब्याची कोय
त्यामध्ये नसते, म्हणजे एकदम असते पण एकदम साईज कमी असते. त्याला स्टोनलेस व्हरायटी म्हटलं जातं. सिंधू रेग्युलर बेरिंग दरवर्षी उत्पादन देणारे बघा नीलम, आम्रपाली, मल्लिका आणि रत्ना ह्या व्हरायटी रेग्युलर बेरिंग आहेत. त्यानंतर पेस्ट ऑफ मँगो बघा कोणकोणते आहेत. मँगो हॉपर, मँगो स्टेम बोरर, मँगो फ्रूट फ्लाय, मँगो मिलीबग्स, बार्क इटिंग कॅटरपिलर ह्या महत्त्वाच्या आंब्यावरच्या पेस्ट आहेत. यामधल्या महत्त्वाच्या फक्त आपण बघणार आहे. फर्स्ट मँगो हॉपर. मँगो हॉपरचा नेचर ऑफ डॅमेज आहे. डॅमेजिंग स्टेम्स आहे निम्स अँड अडल्ट. निम्स म्हणजे न्यूली बोर्न यंग वन, त्याला काय म्हटलं जातं, निम्स म्हटलं जातं. निम्स म्हणजे नुकतं जन्मलेलं बाळ. जसं अडल्टची बाल्यावस्था त्याला काय म्हटलं जातं, निम्स. निम्स अँड अडल्ट सक द सेल्स ॲप फ्रॉम लिव्ज, टेंडर शूट, फ्लावर अँड फ्रूट्स. लिव्जमधलं रस शोषून घेतं, शूटमधलं घेतं, फ्लावरमधलं घेतं आणि फ्रूट्समधलं. आणि सिक्रेट हॉनीड्यू लाईक सबस्टन्स ऑन विच ब्लॅक सुटी मोल्ड डेव्हलप्स. चिकट असा द्रव सिक्रेट करतं आणि ते ब्लॅक कलरचं मास त्यावरती डेव्हलप होतं. फ्रूट सेटिंग बॅडली अफेक्टेड आणि त्यामुळे फ्रूट सेटिंगवरती इफेक्ट होतो. आणि हे कंट्रोल करायचं असेल तर मँगो हॉपरचं पुढं चित्र दिलं आहे बघा, त्यामध्ये तुम्ही तो इन्सेक्ट बघू शकता. कंट्रोल करायचं स्प्रे 10% कार्बारिल ॲट द टाईम ऑफ फ्लॉवरिंग, किंवा स्प्रे मॅलॅथॉनचा आपण स्प्रे घेऊ शकतो याचं इफेक्टिवली कंट्रोल करायचं असेल तर. दुसरी पेस्ट आहे मँगो स्टेम बोरर. ही सगळ्यात महत्त्वाची पेस्ट आहे बघा मँगो स्टेम बोरर. याचा मोठ्या प्रमाणात यानं नुकसान आंब्यामध्ये केलेलं आहे. डॅमेजिंग स्टेज आहे लार्वा. लार्वा म्हणजे अळी अवस्थेमध्ये. नेचर ऑफ डॅमेज, लार्वा बोर्स इन टू द मेन स्टेम ऑर पर्टिक्युलर ब्रँच ऑफ मँगो ट्री. ट्री गेट्स ड्रायड अँड फायनली डाय. आपण म्हणतो बघा आंब्याला भुरूड लागलाय. भुरूड लागलाय म्हणजे काय होतं, आंबा आपल्या आजोबांनी वगैरे लावलेला असेल आणि तो आपल्या देखील आता तो वाळून जातो बघा. अचानकच आंबा वाळून जातो. मेन रिझन काय आहे आंबा वाळून जाण्यापाठीमागचं, तर हा मँगो स्टेम बोरर. मँगो स्टेम बोरर काय करतो, होल मारतो आणि आतमध्ये जाऊन सगळं आतला मॅटर सगळा तो खाऊन टाकतं आणि आंबा अचानक वाळून जातो बघा. मोठे जुनी वृक्षसुद्धा वटतात. वटवण्याचं काम हे करतो मँगो स्टेम बोरर आणि मोठ्या प्रमाणात अटॅक आंब्यामध्ये करतो. आणि आंब्याचं झाड मोठं, किती मोठं वृक्ष असेल तर ते वाळवायचं काम हे मँगो स्टेम बोरर करतं. मग याच्यावरती कंट्रोल मेजर काय, क्लीन द टनेल्स विथ हार्ड वायर आणि इंजेक्ट बोर सोल्युशन. ते जिथं जिथं होल मारले ते टनेल झाले, वायरच्या साहाय्याने ते इंजेक्ट करायचं, त्यामध्ये औषध बोर सोल्युशन त्यामध्ये टाकायचं, किंवा पोर द केरोसिन ऑइल इनसाइड द होल. आणि त्यामध्ये आतमध्ये आपण केरोसिन ऑइल टाकून ते होल बंद करू शकतो, चिखलानं बंद करू शकतो. हे मँगो स्टेम बोररचं पिक्चर बघा, तुम्हाला कुठं तर हा बघायला मिळतो जून महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात. मँगो स्टेम बोरर हा डॅमेजिंग, सगळ्यात डॅमेजिंग करणारा कीटक आहे. त्यानंतर लोरॅन्थस. ही काय पेस्ट नाही, हा पॅरासाईट आहे. इट इज अ स्टेम पॅरासाईट ऑफ मँगो. लोरॅन्थसला आपण म्हणतो बांडगुळ, बांडगुळ म्हणतो बघा. इट इज ग्रोन ऑन ब्रँचेस ऑफ मँगो. स्टेम पॅरासाईट म्हणजे स्टेमवरती वाढतं, आंब्याच्या डाळीसारखं दिसायला असतं आणि त्याच्यावरच वाढतं आणि आंब्यामधून, त्या डाळीमधून सगळा रस स्वतः शोषून घेतं आणि आंब्याचं झाड म्हणजे तिथून पुढं फांदी वाळायला सुरुवात होते. ही कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. इट इज अ स्टेम पॅरासाईट ऑफ मँगो. इट इज ग्रोन ऑन द ब्रँचेस ऑफ मँगो रिलेटेड ग्रोथ. इट कॉजेस टोटल फेल्युअर ऑफ द क्रॉप. आणि त्यामुळं सगळं पुढं जाणारं अन्नरस स्वतःकडे ओढतो आणि आंब्याच्या झाडाची वाढ थांबते. आणि कंट्रोल कट द पॅरासाईट ऑफ अफेक्टेड ब्रँचेस. असे काही झाडावरती उगवून आलेलं दिसलं लोरॅन्थस बांडगुळ, तर ते कट करून डिस्ट्रॉय करून टाका. हे झालं लोरॅन्थस. मँगो मिलीबग्स. आपल्याला मिलीबग्स माहीत आहे, पिट्या डेकून मोठ्या प्रमाणात आपण बघतो. फ्रूट फ्लाईज काय करते, तर आंब्यामधला आतला पल्प आहे तो मोठ्या प्रमाणात खातं, त्याच्यावरती उपजीविका करतं. मिलीबग्स हा वारंवार येणारा पेस्ट आहे प्रत्येक पिकामध्ये. पिट्या डेकून म्हटलं जातं. आणि हा फ्रूट फ्लाय. हे दोन्हीचे पिक्चर तुम्हाला दिलेत समजण्यासाठी. त्यानंतर डिसीज ऑफ मँगो. मँगोमध्ये महत्त्वाचे डिसीज बघा, पावडर मिल्डू, रस्ट आणि अँथ्रॅग्नोज. पावडरी म्हणजे भुरी म्हटलं जातं, आपण द्राक्षामध्ये बघतो भुरी. रस्ट तांबेरा म्हटलं जातं. अँथ्रॅग्नोज म्हणजे करपा. तर आता याचं माहिती बघूया आपण. पावडरी मिल्डू, इट इज अ फंगल डिसीज. हा बुरशीमुळे होणारा रोग आहे. ग्रे व्हाईट ब्लॉक्स ॲपियर ऑन द लिव्ज, फ्लावर, फ्रूट्स. फ्लावरवरती येतो, फ्रूट्सवरती येतो आणि व्हाईट कलरचे पावडर पानावरती आपल्याला बघायला मिळते. अफेक्टेड पॅनिकल गेट्स ड्राय अँड टर्न ब्लॅक. आणि तो पॅनिकल आहे, तुरा वाळून जातो. इट कॉजेस टोटल फेल्युअर ऑफ द क्रॉप. आणि त्याच्यामुळे टोटल फेल्युअर क्रॉप होऊ शकतं भुरीमुळं. आणि कंट्रोल मेजर, डस्ट द सल्फर पावडर ॲट
25 kg पर हेक्टर. आपण डस्टिंग करायचं, धुरळणी करायची आहे सल्फरची 25 kg पर हेक्टरला. किंवा स्प्रे 22 टन और बेंडलेट याचा स्प्रे घेऊन आपण पावडर मिल्ड्यूची इफेक्टिव्हली कंट्रोल करू शकतोय. अँथ्रॅकनोज म्हणजे करपा. त्याचं इट इज अ फंगल डिसीज. हा कोणत्या प्रकारचा आहे? फंगल डिसीज आहे. ब्लॅक नेक्रॉटिक स्पॉट ॲपियर ऑन द लीव्ज, शूट अँड फ्रूट्स. लीव्जवरती स्पॉट येतात, शूट्सवरती येतात आणि फ्रूट्सवरती. ते पिक्चरमध्ये क्लिअर तुम्हाला स्पॉट देतात. करप्याचे स्पॉट बघा, मोठ्या प्रमाणात करपा आपल्याला बघायला मिळेल यावरती. ड्रॉपिंग ऑफ यंग फ्रूट्स अँड रूटिंग ऑफ अफेक्टेड फ्रूट. असं झालं तर ते यंग फ्रूट्स असतील तर ते गळून पडतात किंवा फांद्या असेल तर ती कुजून जाते. आणि याचं जर कंट्रोल करप्याच करायचा स्प्रे मोठ्या प्रमाणात याचं कंट्रोल करायचं असेल तर स्प्रे डिटॉक्स 0.2%. लक्षात आलं? हे अँथ्रॅकनोज आपण बघितला, पावडर मिल्ड्यू बघितला. हे दोन महत्त्वाचे डिसीज आहेत. या डिटेल कल्टिवेशनमध्ये आज आपण मँगोचं बोटॅनिकल नेम, फॅमिली, ओरिजिन, युजेस, प्लांटिंग मेथड, प्रॉपगेशन, प्लांटिंग डिस्टन्स, त्यानंतर आफ्टर केअर्स, मॅन्युअर्स, फर्टिलायझर, हार्वेस्टिंग, यील्ड, व्हरायटी, पेस्ट, डिसीज इथंपर्यंतचा भाग डिटेलमध्ये बघितला. मुलांनो, याचा अभ्यास करताना तुम्ही हे पीक पूर्णपणे आत्ता मी सांगितले त्या पद्धतीने ती व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित बघा, वारंवार ऐका. कुठली टर्म समजली नसेल तर मला तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपवरती एखादी टर्म समजली नसेल तर विचारू शकता आणि मग त्याचं डिस्क्रिप्शन आपण बघूया. लक्षात आलं मुलांनो? याचा अभ्यास अगोदरचा पीक दिला आहे त्या पद्धतीनंच करायचा. एखादी टर्मिनॉलॉजी नाही समजली तर परत मला आणि तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.